लक्ष आणि मी म्हणजे असे आता तू आई आहेस तर आता काही गरज नाहीये तर मग कशाला. मी घरी पण बसायचा जो निर्णय घेतला ती आमची आर्थिक परिस्थिती माझा नवरा काम करत होता म्हणून मी घेऊ शकले. मला मुलांवर लक्ष केंद्रित करायचं होतं आणि आपल्या व्यवसायात नाही आपल्याला वेळ मिळत आणि सगळं असं इतकं ब्लॅक अँड व्हाईट नाहीये. फार कठीण आहे यार मातृत्व. सन्मान मिळत नाही ॲज ॲक्टर्स. अनफॉर्च्युनेट आहे कारण कॉमेडी फार कठीण आहे करायला. मला असं वाटतं की त्या पूर्वीच्या संगीताचा रिकॉल व्हॅल्यू आहे ना ती आजच्या कदाचित संगीतात नाहीये. आपल्याला सक्सेसफुल मुलं हवीत म्हणजे काय हवं. म्हणजे मी शिंकले तरी आजीला वाटायचं की मला ऑस्कर मिळाले. ही काय शिंकले. पहिल्या 5 वर्षात मी किचन मधून बाहेरच पडले. ती जागा मला खूप अशी ऑप्रेसिव्ह वाटायला लागली. पॉडकास्टर्स बघ ना तू किती बोलतात स्वतः. तर हा भाग तुमच्या समोर घेऊन आले आहेत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड आणि बर्वा स्किन थेरपी. बर्वा स्किन थेरपी तुझ्यासाठी हे एक गिफ्ट हॅम्पर. क्या बात. तू वापरलेस का यांची प्रोडक्ट्स खूप छान असतात. गाईच्या तुपापासून बनवलेल्या लिपस्टिक्स असतात यांच्या. वाव. नक्की वापर. नक्कीच. आणि प्रथा. अरे हाऊस ऑफ सिल्क. वा 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 क्या बात आहे. मस्त गिफ्ट देतेस तू. मी नाही ग हे देत आहेत पण प्रथाचं सुद्धा नक्की वापर. माझ्या सगळ्या साड्या त्यांच्या असतात. हो हो. नाही आणि प्रथाच्या माझ्याकडे पण खूप आहेत भरपूर साड्या. मी अगदी रेग्युलर आहे प्रथाची. वा वा वा. नमस्कार, मी मुग्धा गोडबोले आरपार वुमन की बात मध्ये पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण एका अशा व्यक्तीला एका अशा व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत जिच्या हसण्यावर एक संपूर्ण पिढी भाळली आहे. जिच्या हसण्यामुळे, जिच्या बोलण्यामुळे, जिच्या अभिनयामुळे तिची खूप जुनी कामं सुद्धा आजही आपल्याला अगदी लख्ख आठवतात. ती आता तुलनेने कमी दिसते. कुठल्याही माध्यमामध्ये ती खूप सारखी दिसत नाही पण जेव्हा दिसते तेव्हा अशी जादू केल्यासारखी भारून टाकते आपल्याला. मी नेहमी असं म्हणते की सुंदर चेहरे खूप असतात किंवा देखणे चेहरे खूप असतात पण बुद्धिमान चेहरे कमी असतात. आणि आज आपल्याकडे आली आहे रेणुका शहाणे. रेणुका ताई, थँक्यू व्हेरी मच. मनापासून आमची खूप इच्छा होती, खूप दिवसांची इच्छा होती. आज मला माहित आहे. आणि तू नाही तेच मी म्हणाले की तू कुठे दिसत नाहीस त्याच्यामुळे तू तेव्हा म्हणाली होतीस की आपण नको मुलाखत करायला असं, जे अगदीच मी समजू शकते. पण कारण चर्चा करण्यासाठी काहीतरी हवं ना नवीन आणि ते आता छानच आलंय एक नवीन. पण हा विचार सगळे करत नाहीत कारण हल्ली आता असं झालंय की तुम्हाला समाज माध्यमावर कुठेतरी दिसायचं असतं, कुठल्या तरी पद्धतीने दिसायचं असतं. त्यामुळे जिथे जी संधी मिळेल तिथे जाण्याचा लोक प्रयत्न करत असतात. तर मग हे तुझं अगदी उलट आहे त्या मानाने की तुला कुठे जायचं नसतं. असं का वाटतं तुला? काय माहित पण मला ना इतकं एक विसंगती आहे ऍक्च्युली की अभिनय करताना तुम्हाला लोकांची खूप गरज असते. हो. त्यांच्या टाळ्यांची, त्यांच्या प्रतिसादाची, नाहीतर ते वर्तुळ पूर्ण होत नाही. हो. पण एक व्यक्ती म्हणून मला एकटेपणा खूप आवडतो. त्यामुळे ते जरा कशी त्याची सांगड घालायची हे मला नीट कळते. आणि समाज माध्यम हे म्हणजे अगदीच लोकांसाठी असं एक माध्यम आहे. हो. तर तिकडे जाऊन तुम्ही एकटेपणाचं कौतुक नाही करू शकत. त्यामुळे कदाचित मी कमी दिसते. आणि तुला एक गंमत सांगते, आधी त्याचा मी सशक्त वापर करायचे. खूप माझी जी मतं होती वगैरे सगळी मी मांडायचे सोशल मीडियावर. कारण मला असं वाटतं की एक अभिनेत्री म्हणून तुम्हाला ज्या प्रकारचे रोल्स मिळतात करायला ते कुठेतरी तुमच्या इमेजनी सीमित केले जातात. बरं. की आता माझ्यासारख्या मुलीला कदाचित एक अत्यंत गावरान किंवा खूप प्रतिकूल परिस्थिती नसलेल्या घरातली एक अशी मी म्हणजे वाटतच नाही. कास्टिंग हे चुकीचंच असेल जर मला कोणी त्या पद्धतीच्या कामासाठी कास्ट केलं तर.
तर ते एक, आणि बरं इमेज एक कदाचित हम आपके हैं कौनमुळे असेल, किंवा माझ्या टेलिव्हिजनच्या कामांमुळे, की बाबा आपल्या गर्ल नेक्स्ट डोअरची जशी इमेज आहे की आपल्या घरचीच एक, त्यामुळे त्या प्रकारचे म्हणजे रोल्स मिळत जातात. पण आपण त्याच्यापेक्षा खूप काही असतो ना, तर ते लोकांबरोबर शेअर करण्याची माझी खूप इच्छा होती. तर त्या काळात मग मी खूप करायचे सुद्धा, म्हणजे काही काही राजकीय पण मतं मी मांडली आणि इतर पण नॉर्मल वास्तवाबद्दल आपल्या किंवा आजूबाजूला जे पालकत्वाबद्दल सुद्धा, आणि अनेक अशा गोष्टी. पण मग मला असं वाटायला लागलं की ही जी स्पेस आपल्याला असं वाटतं की खूप लोकतांत्रिक आहे आणि त्याच्यामध्ये विचार विमर्श केला जाऊ शकतो, अशा लोकांबरोबर जे आपल्याला भेटणारच नाहीत कधी कदाचित, जे आपल्या कदाचित देशाचे पण नसतील, तर ती एक मुभा आपल्याला त्या समाज माध्यमांच्या मधून मिळते. पण त्याचं रूपांतर इतकं काहीतरी असं टॉक्सिक झालं ना काहीच वेळानंतर, त्याच्यामध्ये मग फक्त लोकांना पाडणं हाच हेतू राहिला. मग त्यात काही रस राहिला नाही माझा. त्यामुळे मग मला स्वतःला म्हणजे मग म्हटलं की नको आता, बस, कोणाला काही गरज नाहीये माझी मतं ऐकण्याची. मी आपल्या माणसांमध्ये ते शेअर करत राहते. मला ना एक आता तुझ्याकडे बघून पटकन आठवलं, एक पर्सनल कनेक्ट म्हणून तुला सांगते 2 गोष्टी. आम्ही ना लहान असताना एकदा भावंड सुट्टीत कधीतरी अशी भेटलो होतो, आणि तेव्हा फोटो काढणं, म्हणजे सगळेजण एकत्र जमल्यावर फोटो काढणं ह्याचं अप्रूप असायचं, कारण असे सारखे काय असे सरसकट फोटो वगैरे निघायचं नाही. बरोबर. तर फोटो काढायला मी बसले, तर एक कोणीतरी माझी आजी लांब बसली होती आणि मी करून हसले. तर तिथून ती मला जोरात म्हणाली, असे एवढे दात दाखवत हसू नकोस. बरोबर. तर मी म्हटलं, तुम्हाला कालनिर्णयमध्ये रेणुका शहाणे हसते ते चालतं, पण मी हसलेली नाही चालत. आणि मी लहान होते, अर्थात त्यावरनं मला खूप बोलणी खावी लागली, कारण लोकांना तेव्हा तो आगाऊपणा वाटला. पण मला असं वाटतं रेणुकाताई, तू ना आमच्या पिढीला मोकळेपणाने हसणं शिकवलंस, किंवा दिलखुलासपणे हसणं ही एक गोष्ट दाखवून दिली. नवीनच होती ती ऍक्च्युली गोष्ट, आणि माझ्यासाठी ती अगदीच नैसर्गिक होती, कारण मी लहानपणापासून अशीच हसते. आणि इनफॅक्ट माझ्या 9वीत ब्रेसेस होते, आणि त्या काळातले ते ब्रेसेस म्हणजे अगदी व्यवस्थित स्टीलचे ब्रेसेस असायचे. त्यामुळे अशा ब्रेसेस वाल्या मुलींनी किंवा मुलांनी कधी हसू नये असंच लोकांना वाटायचं, कारण ते भयानक दिसतं. आणि त्यातही मी तशीच हसायचे, म्हणजे मला इनफॅक्ट शाळेत जॉज वगैरे म्हणायचं. मग तुला असं कोणी म्हणालं नाही असं हसू नको, जसं आम्हाला म्हणायचं तसं? ऑफकोर्स. म्हणजे लहानपणापासून माझ्या आजीपासून नातेवाईकांपासून सगळ्यांनी मला सांगितलेलं आहे, अगदी तोंड फाटून इतकं हसायची काय गरज आहे. तर म्हटलं की मला माहित नाही माझी जीवनीच तशी आहे की काय, पण मी अशी कमी हसूच शकत नाही. तर म्हणजे मी आयदर एकदम असा चेहरा ठेवला तर लोक म्हणतात की एवढी गंभीर काय प्रॉब्लेम झालाय, आणि मग मी हसले की अशीच हसते. त्या काळात ना तू, माझी दुसरी आठवण म्हणजे मला असं वाटतं की संजय पवारच्या नाटकांचं फेस्टिवल होतं मुंबईत, आणि हे मी अगदी 97-98 सालचं सांगते बहुतेक. बरं. आणि त्यासाठी मी आले होते, आणि उपेंद्र लिमये होता माझ्या बरोबर, आणि आम्ही दादर माटुंगा कल्चरल सेंटरमध्ये आलो होतो. तेव्हा तू तिथे ग्रिप्सच्या नाटकाची रिहर्सल करत होती. नको रे बाबा. आणि तुझे शॉर्ट केस होते. अगेन खूप मला तू वेगळी वाटलीस, म्हणजे इतर त्याच्या एक टिपिकल हिरोईन होण्याची इच्छा असणाऱ्या मुली स्वतःला ज्या पद्धतीने प्रेझेंट करतात त्यांच्यापेक्षा तू तेव्हाही मला खूप तुझे असे छोटेसे केस आणि तेच तसे नसायचे. सुरभी कट म्हणून फेमस राहतो. तर हे आपण इतरांपेक्षा वेगळं दिसावं किंवा वेगळं वागावं, वेगळं काहीतरी असावं, हा तुझा जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय होता किंवा प्रयत्न होता का? तू तशीच होतीस? मी तशीच होते, त्यामुळे मला फार प्रयत्न करावा लागला नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला अशा पद्धतीची कामं पण मिळत गेली. म्हणजे हम आपके हैं कौन सोड, तो तर म्हणजे काहीतरी वेगळाच प्रकार होता. पण आपण टेलिव्हिजनमध्ये जे काम करतो ते अगदीच म्हणजे घरगुती वातावरणातच करत असतो.
त्यामुळे तिथेही आपलं काही म्हणजे असं स्वभाव बदलण्याची गरज नाही. एवढं मी नक्की म्हणेन की मी खूप स्ट्रिक्ट होते. म्हणजे जेवढी म्हणजे मला आवडलं असतं जरा दिलखुलास राहायला, तेवढी मी राहू शकत नव्हते. कारण एक एकल बाई काम करणारी, तर तिला ज्या ज्या गोष्टींना सामोरं जावं लागतं, तर त्याच्यामध्ये आपला अँटिना नेहमी वरती असतो आणि आपल्या भिंती नेहमीच वरती असतात. तर ती जाणीव ठेवूनच वावर असायचा माझा. पण अदरवाईज मला असं वाटतं की म्हणजे पेहनाव्यात वगैरे मला आठवतं माझं एक हम आपके हैं कौनचं फिल्मफेअरचं नॉमिनेशन झालं होतं आणि ते इंटरव्ह्यू घ्यायला आले माझ्या घरी आणि मी अशीच काहीतरी सलवार सूट असाच घरचा घातला होता, असे केस बांधले होते पाठी आणि मेकअप नाही काही नाही आणि मी तसा इंटरव्ह्यू दिला. आणि शम्मी आंटी आणि ह्या म्हणजे मी त्यांच्याबरोबर खूप काम केलं आहे आणि त्या माझ्या फेवरेट होत्या आणि त्यांना पण मी खूप आवडायचे. त्यांनी तो इंटरव्ह्यू पाहिला आणि माझा म्हणजे तासच घेतला की हे काय, तू पब्लिक फिगर आहेस, तू अभिनेत्री आहेस आणि काहीतरी तरी नीट राहून तू मुलाखत द्यावीस असं. त्यामुळे आणि नेक्स्ट टाइम असं कोणी म्हणणारी आपली सोनाली कुलकर्णी म्हणजे मोठी असं तुला म्हणाली होती की तू नीट राहून की म्हणजे की तू जेव्हा बाहेर जातेस तेव्हा जरा व्यवस्थित साडी केस वगैरे असं सगळं थोडंसं मेकअप वगैरे करत जा. आणि आपुलकीने म्हणाली असेल, आपुलकीनेच. आणि ते बरोबरच आहे. कारण मला असं वाटतं की आपल्याकडून अपेक्षा असते ग. प्रेक्षक आपल्याला जेव्हा भेटतात तेव्हा अगदीच आपण बेंगरोळ दिसत असो तर त्यांनाही कुठेतरी वाटतं नाही कशी दिसते. म्हणजे मी प्रेशर नाही घेत, पण थोडंसं तरी करावं असं मला माझी म्हणजे जाणीव झाली. आणि मी शम्मी आंटींना पण मग त्याच्यानंतर कधीही मी जरा तयार झाले की त्यांना लगेच मी फोटो पाठवायचे की मी आज अशी तयार झाले म्हणून. हो, कारण ना तुमच्याकडे बघून म्हणजे आम्ही शिकलो, अनेक जणी शिकतात. आम्हाला असं वाटतं की आपण असं प्रेझेंटेबल राहावं किंवा आपण असं दिसावं. आपल्याला जमेल तेवढी वर्ष आपण असं प्रेझेंटेबल राहावं. त्याच्यामुळे म्हणून तू त्या दृष्टीने खरंच आदर्श आहात. हो. आणि निर्मिती सावंतला जर मी दागिने न घातलेली पाहिली तर मग दुसरा तास. निर्मितीताई आणि तू येळकोट नाटकात एकत्र होतात. हो, आमची घट्ट मैत्री झाली त्यात. मग मराठी नाटक तू आधी करायला लागलीस आणि त्यानंतर तू मालिका म्हणजे सैलाब आणि हे सगळं नंतर आलं. म्हणजे येळकोट तर मला वाटतं 92 का 93 सालचं असेल नाटक. म्हणजे मी शाळेत होते म्हणून मला दाखवलं नव्हतं. तर त्यावेळेला मी फक्त सुरभी करत होते, सुरभी चालू होतं आणि हम आपके हैं कौनचं शूटिंग मला वाटतं झालं होतं. हो, तर निर्मिती म्हणजे मी तिला मधू म्हणते तर मी मधूच म्हणणार आहे आता. तर मधू रीमाताईंची खूप चांगली मैत्रीण होती आणि त्यामुळे आमची म्हणजे गट्टीच जमली. आणि मग नंतर अर्थात इंडिपेंडेंटली पण आमची मैत्री फुलली. पण येळकोटमध्ये तर आम्ही खूप धमाल केली. प्रतीक्षा, मी आणि मधू, आमची धमाल जी काय चालायची. मला या अनुषंगाने तुला एक असं विचारावं असं वाटतं की कुठल्याही अभिनेत्यामध्ये किंवा अभिनेत्रीमध्ये एक काही प्रमाणात इन्सिक्युरिटी असतेच. म्हणजे आपल्यापेक्षा समोरच्या माणसाचं काम जास्त चांगलं होईल का, तो जास्त चांगला दिसत असेल का, आणि कितीही सिनियर असो ज्युनियर असो कुठेतरी मनात एक ते असतंच. कारण आपण इतके लोकांसमोर दिसत असतो की त्याच्यात ते उजवं डावं कदाचित थोडंसं होत असेल अशी मनात शंका असते. तू ही जी काही नावं घेतेस ती म्हणजे निर्मितीताई म्हण, प्रतीक्षाताई पण पासून माधुरी दीक्षित पर्यंत एवढ्या वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांबरोबर काम करताना त्यात तू एवढी वर्ष खंबीरपणे एवढं मोठं नाव कमावलंस. तर ही इन्सिक्युरिटी तुला किंवा तुझ्यामुळे इतरांना कधी येत गेली? मला असं वाटत नाही. म्हणजे इतरांचं मी अगदी 100% नाही सांगू शकत, पण असं मला तरी त्यांनी भासवलं नाही की मी त्यांना काही इन्सिक्युअर करते किंवा इनफॅक्ट सहज मी त्यांना सहज वातावरण कसं असेल आपल्यामध्ये हे जास्त निर्माण करायचा प्रयत्न करते. आणि एक तर सेल्फिशली म्हणजे एक अभिनेत्री म्हणून मला वाटतं की आपलं 90% काम जे आहे ते प्रतिक्रिया देण्याचं असतं.
तर समोरचा माणूस जर आपल्याला नीट क्यूज देणार नसेल किंवा त्याचा वावरणं वगैरे काहीतरी वेगळं असेल आणि इन्सिक्युअर वावर असेल, तर मग ती प्रतिक्रिया आपल्याला द्यायलाच त्रास होईल. तर सेल्फिशली आपल्या कामाचं म्हणजे जर काहीतरी चांगलं करायचं असेल तर मग आपले सहकलाकार खूप छान कम्फर्टेबल असले पाहिजेत, असं माझं जेन्युइनली मत आहे. कारण मला तसं असायला आवडतं. म्हणजे मला हम आपके हैं कौनमध्ये माधुरी काय, अनुपम खेर काय, आलोकनाथ काय किंवा रीमाताई काय, लक्ष्मीकांत बेर्डे तर अर्थातच, आणि प्लस सलमान खान, मोनीश बैल, ह्या सगळ्यांनीच कुठेही मला पाडण्याचा प्रयत्न केला नाही, उलट उचलण्याचाच प्रयत्न केला. त्यामुळे मला असं वाटतं की ते वातावरण इतकं सुंदर असतं की त्याच्या व्यतिरिक्त का असावं, का आपण क्लेश किंवा इगो किंवा अशा गोष्टी कामात आणू नये असं मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी ना स्वतःबरोबर तुलना करते. आपण का एकमेकांच्या कपड्यांवर किंवा दिसण्यावर किंवा इवन रोलवर आपण का भर द्यावी. आपल्याला स्क्रिप्ट दिलेलं असतं, ते तुम्हाला आवडलेलं असतं म्हणून तुम्ही स्वीकारलेलं असतं. त्याच्यानंतर तुमचा लुक डिस्कस करूनच ठरलेला असतो की हे ह्या पात्रासाठी हा लुक. तर त्याच्यामध्ये ती कशी दिसते हे कसं काय महत्त्वाचं होऊ शकतं. तर ही जी तुलना आहे तर ती म्हणजे माझ्या मागच्या कामाबरोबर मी नक्कीच करते की त्याच्यामध्ये काही प्रोग्रेस आहे का नाही आहे. पण इतर कोणाबरोबर नाही करायची आहे सवय मला, आणि लहानपणापासूनच नाही आहे. म्हणजे मला उलट माझ्या सगळ्याच मैत्रिणी माझ्यापेक्षा हुशार होत्या शाळेत, आणि त्यांना नेहमीच माझ्यापेक्षा चांगले गुण मिळत आलेत. आणि मला नेहमीच इतका आनंद व्हायचा त्यांच्यासाठी. किंवा माझ्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांनी काहीतरी त्यांना पुरस्कार कुठला मिळाला किंवा त्यांचं नाटक खूप गाजलं, चांगलं चाललंय, तर मला खूप आनंद होतो त्याचा. आणि जेन्युइनली सांगते मी. त्यामुळे तिथे कुठे हा असा प्रश्नच येत नाही ईर्ष्या वाटण्याचा. दुसरी गोष्ट म्हणजे ना, आता खूप रिसेंटली मी एक पॉडकास्ट ऐकला आणि मला वाटतं की एक खूप छान पर्स्पेक्टिव्ह आहे. जय शेट्टी नावाचं ते जे आहेत खूप लोकप्रिय आहेत. तर त्याच्यामध्ये ईर्षेबद्दल ते बोलत होते की ईर्षेचा कधी कधी मत्सरात बदल फार लवकर होऊ शकतो. ईर्ष्या बरी असते पण मत्सर हा बरा नाही. तर आपण मत्सर का करतो लोकांचा, तर आपल्याला ते हवं असतं जे त्या लोकांकडे आहे, नाहीतर आपण कशाला मत्सर करू ना. तर तो म्हणतो की मत्सर हे आपल्यासाठी एक ध्येय देण्याची एक बाब आहे. की जर तुम्हाला लक्षात आलं की ह्याच्याबद्दल मला मत्सर वाटतोय म्हणजे हे मला अचीव्ह करायचंय खरं तर, आणि ते माझं ध्येय असलं पाहिजे, तर त्याला त्या हिशोबाने तुम्ही जर कन्वर्ट केलं की आपण किती आपल्यावर काम केलं पाहिजे की आपल्याला ती जी काही शिडी आहे किंवा ती पोझिशन आहे ती आपल्याला मिळवायची आहे, तर मग आपण त्या माणसाचा विचार करत नसतो. मग आपण आपल्या ध्येयाचा विचार करतो आणि आपल्या कामावर भर देतो. मला ते खूप पटलं की हे बरोबरच आहे, असंच असलं पाहिजे. पण एक काळ असा होता रेणुकाताई की तू जे करशील काम ते एका विशिष्ट दर्जाच्या वरचंच आहे हे लोकांनी गृहीतच धरलं होतं. कारण एका पाठोपाठ एक तू खरंच एकाहून एक उत्तम प्रोजेक्ट्स असं आपण त्याला म्हणूया, पण त्यात तू दिसत होतीस. मग ते सैलाब असेल आणि त्याच्याही आधी सर्कस ज्याच्यामध्ये शाहरुख खान तुझ्या मागे लागतो वगैरे असं होतं. त्यानंतर तू अंताक्षरीमध्ये गात होतीस, आम्हाला दिसत होती, सुरभी होतं. ह्या सगळ्यानंतर हम आपके हैं कौन तर होतच. अचानकपणे तू बराच काळ दिसली नाहीस, पण त्यानंतर तुला खूपच ऑफर्स येत असतील खरं तर तुझ्याकडे, एकाहून एक उत्तम. त्यानंतर काय झालं माहितीये, मी ज्या काळात जरा एक असं कमी केलं काम, आणि ते मी विचारपूर्वक केलं कमी, कारण मला त्यावेळेला माझ्या कुटुंबाला महत्त्व द्यायचंच होतं. मला मुलांवर लक्ष केंद्रित करायचं होतं आणि आपल्या व्यवसायात नाही आपल्याला वेळ मिळत. तर त्यामुळे मला ते अगदी मी विचारच केला होता की लग्न झाल्यानंतर काही दिवस मी काम मला करायची इच्छा नव्हती.
आणि त्याच वेळेला आपली म्हणजे जे जास्त माझं काम टेलिव्हिजनवर झालेलं आहे. टेलिव्हिजनमध्ये आपले साप्ताहिक जे शोज होते ते एकदम अचानक रोजचे शोज झाले. मग पूर्ण एक स्थितीच बदलली कामाची. त्यामुळे मला असं वाटलं की हे, आणि मी एक प्रयत्न केला 2007 साली, मला वाटतं मुलं जरा मोठी झाली होती, तर मी म्हटलं ठीक आहे, हा चांगला रोल आहे तर आपण करायचा प्रयत्न. मिसेस माधुरी दीक्षित का? नाही, तो आधीच झाला होता. डेली सोपचा एक प्रकार, जीते हैं जिसके लिए नावाची एक मालिका होती. ती फार काळ चालली नाही, बरंच झालं एका अर्थी. कारण तो अनुभव फार भयानक होता ग. आणि म्हणजे मी जे आज आपले कलाकार डेली सोप्स करत असतात ना, त्यांचं मला त्यामुळे इतकं कौतुक आहे की त्या पॅशननी, त्या इंटेन्सिटीनी तुम्ही कामं करत राहता. आणि लोक म्हणजे एका मिनिटात तुम्हाला वाटेल तसं बोलतात, आणि तरीही तुम्ही सातत्याने तुमचं काम त्याच्यामध्ये कधी कमतरता आणू देत नाही. तर ही गोष्ट किती मोठी आहे. आणि मला ते, मी जेव्हा 18 तास काम करत होते, अगं वेड्यासारखं काम करत होते, तर तेव्हा माझ्या लक्षात आलं की नाही, हे म्हणजे कुठेतरी मला पूरक नाही आहे काम. त्यामुळे मग मी ठरवलं की नाही आहे. त्यामुळे आत्तापर्यंत मी असं काही डेली सोप्स वगैरे केलेले नाही आहेत, जी म्हणजे त्यांचीच चलती आहे. म्हणजे दुसरं काही प्रकार टेलिव्हिजनवर होतच नाही आहे. मग लकीली मग ते वेबसिरीजचं स्पेस ओपन आउट झालं. आणि मग आता जरा मुलं व्यवस्थित आहेत, स्वतः म्हणजे सगळं करतात. त्यामुळे मग मी आता जरा मराठी चित्रपट, हिंदी चित्रपट हे ते करायला लागले. पण मधला काळ त्यामुळे असा होता की कुठलं काम करू मी, की जे मी माझं घर पण सांभाळू शकते आणि काम पण सांभाळू शकते. साप्ताहिक वीकली शोजमध्ये तसं असायचं. म्हणजे आपण जर एक काम केलं तर त्याचे फक्त आपल्याला 10-12 दिवस द्यायला लागायचे. पण तुम्ही जर मुख्य भूमिका केली डेली सोपमध्ये तर तुम्हाला गरजेचंच आहे, रोज काम करणं गरजेचं आहे. 25 दिवस सकाळी साधारणपणे 8 ते रात्री 10 किमान. बरोबर. मग ते शक्य नव्हतं मला, म्हणून कमी दिसले बराच काळ. आणि मग काय होतं की तुम्ही जेव्हा बाहेर असता तेव्हा लोकही गृहीत धरतात की तुम्ही करत नाही आहात काम. त्यामुळे मग तुमच्याकडे ऑफर्स पण येत नाहीत. अच्छा, असं होतंच. आणि तसं जर तुमच्याकडे असं काही प्लॅन नसेल की बाबा आपण जाऊन लोकांना कळवावं की नाही मला करायची इच्छा आहे काम किंवा काय, तर मग नाहीच कळत लोकांना. मग एखाद कुठेतरी पाहिलं कुठलं तरी काम आणि मग नंतर अच्छा तुम्ही करताय का काम, मग तुम्हाला ते सुरू होतं चक्र पुन्हा. या सगळ्या काळात जी कामं तुझ्याकडे येत होती, जी कुठली तुटपुंजी असतील समजा, पण ती घ्यायची किंवा नाही घ्यायची याचा निर्णय तू कशावर अवलंबून घेत होतीस? म्हणजे काय बघत होतीस त्या कामांमध्ये? कारण त्याला काय होतं, तू जसं म्हणालीस तसं की एवढा विचित्र वेळा सांभाळून ज्या काम करत असतात त्यांना काहीतरी एक ती इंटरनल म्हण किंवा काहीतरी गरज असते. जेव्हा आपण अशा एका झोनमध्ये असतो की जिथे आपल्याला तशा प्रकारची काही गरज नाहीये, तेव्हा तर एक प्रकारे अशी अपेक्षा तुमच्याकडनं केली जाते की आता तू आई आहेस, आता तुला 2 लहान मुलं आहेत, तर आता काही गरज नाहीये, तर मग कशाला. नाही, असं म्हणणारं माझ्या घरात एकतर कोणीच नाहीये. आणि मी स्वतःही तो विचार करत नाही. कारण जे काही निर्णय लकीली म्हणजे आर्थिक परिस्थिती आमची चांगली होती म्हणून मी घेऊ शकले. म्हणजे मी घरी पण बसायचा जो निर्णय घेतला ती आमची आर्थिक परिस्थिती, माझा नवरा काम करत होता म्हणून मी घेऊ शकले. नाहीतर मी नाहीच घेऊ शकले असते ना. आपण आपल्या मुलांसाठी करतोच. आणि डबल इन्कम आजकालची गरज आहे अगदी. सो त्यामुळे ते म्हणजे मी म्हणेन की माझं भाग्य आहे की आमची परिस्थिती ठीक चांगली होती. त्यामुळे मग मी मुलांवर मी कॉन्सन्ट्रेट करू शकते. पण काम घेताना तेव्हाही जेव्हा एक प्रकारची गरजच होती माझी, तेव्हा मी एकटी होते आणि लग्न झालेलं नव्हतं. आणि असं होतं की आपण पुढचं काम, जर एक काम चांगलं झालं असेल तर ते पण एक दडपण असतं ना, पुढचं काम पण जरा चांगलं असलं पाहिजे, दर्जाचं असलं पाहिजे, अपेक्षा वाढतात. तर त्या अनुषंगाने मी नेहमीच अशा भूमिका स्वीकारताना खूप म्हणजे काटेकोर अशी आहे. म्हणजे मला असं
माझी भूमिका कशीही असली तरीही आपण समाजापर्यंत काय मेसेज पोचवतोय हे माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे. अच्छा. म्हणजे आता मला नेगेटिव्ह भूमिकांबद्दल काही प्रॉब्लेम नाही आहे. मला इवन अत्यंत म्हणजे पुरोगामी नसलं तरी भूमिका चालण्यासारखं आहे. फक्त की ते जो थॉट आहे तो रिग्रेसिव्ह नसला पाहिजे. त्यामुळे हल्लीचं टेलिव्हिजन मी नाही ॲक्सेप्ट करू शकत, कारण त्याच्यामध्ये पहिलं वाक्य हेच असतं की तुमच्या घरची जी सून आहे तिला खूप तुम्ही त्रास देता, तुम्ही खूप स्ट्रॉंग आहात आणि तुमचे व्हॅल्यूज आहेत. म्हटलं ही व्हॅल्यू कशी असू शकते की तुम्ही सुनेला त्रास देता? ही व्हॅल्यू नसूच शकते आणि नसायला पाहिजे. तर हे मला पटतच नाही. मग मी ते कसं काय करणार कॅरेक्टर? मी एकदाच फक्त एक अशी भूमिका केलेली आहे जी मला अजिबात पटली नाही आणि मी ती खूप भांडून केली. ती म्हणजे सैलाबची भूमिका. ओ, ती तुला पटली नव्हती? पटलीच नव्हती मला, कारण त्या काळात माझ्यासाठी म्हणजे असं सगळं जे आपले रिलेशनशिप्स आहेत ते फक्त ब्लॅक अँड व्हाईट, हे बरोबर हे चूक असं तुला वाटायचं? असं वाटायचं मला. म्हणजे एवढं सायकॉलॉजीचा अभ्यास केला तरीही एक व्यक्ती म्हणून मला असं वाटायचं की हे तिचं बरोबर नाहीये, हे तिचं चूक आहे आणि त्याच्यामध्ये काहीही ग्रे शेड्स नाहीत. तर त्यामुळे मला शिवानी जेव्हा यांनी ऐकवली तर मी म्हटलं की ती का करेल कोणा इतर माणसाबरोबर लग्न? हिचं जेव्हा प्रेम आहे त्या माणसाबरोबर, त्याचा काहीच गुन्हा नाही आणि ही आपली ह्याच्याबरोबर लग्न करते, हे मला पटलंच नाही. तर मी रवी रायला म्हटलं नाही मला गायत्रीची भूमिका दे, ती जी पत्नीची भूमिका आहे ती मला दे, मी नाही करणार. तो म्हणाला नाही, ह्याच्यात चॅलेंज जास्त आहे, तू तशी नाही आहेस हेच महत्त्वाचं आहे, तर तू तीच कर, तुला तीच केली पाहिजे. बरं, आमचा एक ग्रुप तोपर्यंत झाला होता चांगला. तर म्हटलं तू मला म्हणतोयस हे. त्यामुळे तिच्याबरोबर झगडा करता करता मी एक माणूस म्हणून मोठी झाले की मला कळायला लागलं की नाही यार, की कितीतरी गोष्टी असतात, किती जर तरी तडजोड करावी लागते आपल्या आजूबाजूच्या लोकांसाठी, नातेवाईकांसाठी, जवळच्या लोकांसाठी, आणि सगळं असं इतकं ब्लॅक अँड व्हाईट नाही आहे. त्यामुळे सैलाबला मी त्यासाठी खूप गुण देईन. कारण आपण जेव्हा भूमिका करतो कुठेतरी आपण त्याचा आपल्या व्यक्तिमत्वावर फरक म्हणजे माझ्या तरी पडतो, काही लोकांच्या नाही पडत पण माझ्यात तो पडतो. त्यामुळे सैलाबनी मला खूप काही शिकवलं, कारण ती साकारताना मला खरंच ते कन्व्हिक्शन शोधण्यासाठी ना आपण तिच्यावर विश्वास ठेवायलाच पाहिजे. तर ती कशी आहे, काय आहे ह्याच्यावर आपला विश्वास ठाम असला पाहिजे, मगच आपण ती साकारू शकतो. त्यामुळे ते सैलाबबद्दल मी असं म्हणेन. बाकी सगळ्या कशा भूमिका, इम्तिहान, गोड मुलगी, ती का म्हणजे नावडावी. हो. त्यामुळे सैलाबचीच अशी होती की जर असं थोडं त्याच्यामध्ये शेड्स ऑफ ग्रे होते, तर छान वाटलं ते करायला आपण. त्यामुळे ते जे आपण जेव्हा आपण चूज करतो भूमिका आपल्या, तर त्याच्या मागचा जो विचार आहे तो फक्त हाच नाही आहे केवळ की बाबा आपण दिसायला पाहिजे, खूप मोठी गॅप झाले तर कुठेतरी आपण केला पाहिजे, किंवा मेन रोलच आहे तर तो केलाच पाहिजे, असं नाही आहे. म्हणजे छोटीशी पण भूमिका असेल, गुलाबजाम मधली माझी भूमिका मला जाम आवडते, कारण एक पूर्ण विश्व आहे त्या बाईचं, ते त्या एकाच सीनमधून किंवा 2 सीन्समधून ते पूर्ण आपल्याला दिसतं, कळतं. त्यामुळे तसं काहीतरी आव्हानात्मक असेल तर मग आपण लेंथ नाही बघत. तू आता तडजोडीबद्दल बोललीस तर मला नेहमी असं वाटतं, म्हणजे मला हा प्रश्न पडतो आणि तू ह्याचं खूप उत्तम उत्तर देऊ शकशील असं मला वाटतं, कारण आई झाल्यानंतर ना बरेचदा असं होतं की ते पिक्चर जेवढं बाहेरनं दिसतं तितकं सुंदर नसतं. फार कठीण आहे यार मातृत्व. खरंच. त्यातही तू वर्किंग वुमन होतीस, सगळ्या अर्थाने इंडिपेंडेंट होतीस, त्यात तुझ्या प्रसिद्धीच्या शिखरावर म्हणतात तशी होतीस.
त्यानंतर पहिलं मूल हा कदाचित एक अनुभव म्हणून आपल्याला घ्यावासा वाटतो. एक आपल्याला मूल हवं असं आपलं एक स्वप्न असतं. दुसरं हा निर्णय असतो की आता एकदा ह्याच्यातनं गेल्यानंतर सुद्धा आपल्याला हे दुसरंही हवंय. तो माझाच होता. तर या सगळ्यात तुला कधी असं वाटलं का एखादा की आपण आपलं करिअर मागे ठेवलं आणि आपण हे करायला घेतलं आहे आता, हा निर्णय कठीण आहे? कारण शेवटी कसं आहे सांगू का, की मुलांच्या बाबतीत मला तरी नेहमी असं वाटतं की रोजचा दिवस वेगळा असतो. ते जे आपल्याला गोड गोंडस आपलं मूल वगैरे वाटत असतं तसं रोज वाटतच असं नाही. कधी कधी कंटाळा येतो. म्हणजे हे सामान्य आहे, अगदी सामान्य. तर तुला कधी आणि ह्याच्याबद्दल बोलायला पाहिजे अधिक, कारण एक जो काही मातृत्वाबद्दल एक देवीत्व मिळालेलं आहे त्याला, तर तसं नाहीये. आपण मासाची माणसं आहोत आणि त्यात जो काही म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या छटा अनुभवायला मिळतात एक आई म्हणून, आणि तेच नाही फक्त हॉर्मोनली पण आपलं विश्व इतकं बदलत जातं आणि आपलं वय वाढत जातं, आपलं वय वाढत, एनर्जी बदलत जाते. तर तुला गंमत सांगते, एक तर माझ्याबद्दल हे का झालं नाही ह्याचं एक कारण असं की मी भरपूर तोपर्यंत काम केलं होतं. म्हणजे अशी काही माझी स्वप्न अशी नव्हती की जी पूर्ण करायची राहिली आणि त्यामुळे ते फ्रस्ट्रेशन मला आलं असतं, तसं काही नव्हतं. दुसरी गोष्ट म्हणजे लहानपणापासून मला मुलं हवीच होती. म्हणजे मला अम्बिशन विचारायचे लोक तेव्हा मी म्हणायची की मला मुलं हवे. तर ती काही अम्बिशन असू शकते का? हे अजिबातच. आणि तुझ्या बाकी व्यक्तिमत्वाला एक्झॅक्टली. पण असं वाटतं, पण हीच होती माझी अम्बिशन. बाकी कुठल्या कामाच्या बाबतीत वगैरे मला अशी काही अम्बिशनच नाही. त्या सगळ्या गोष्टी घडत गेल्या आणि त्या मी घडवून दिल्या आणि मग ते पुढे करत गेले. पण मातृत्वाबद्दल मला नक्कीच माहिती होतं. म्हणजे मला जर राणाजी भेटले नसते ना तर मी दत्तक घेतली असती मुलं, अक्षरशः. म्हणजे एका प्रकारच्या वयाला मी पोचल्यानंतर मी दत्तक घेतली असती मुलं. तर त्यामुळे जेव्हा माझं पहिलं मूल झालं तेव्हा मी 36 वर्षाची होते. त्यामुळे एक ज्या म्हणजे त्या वयाची जी मुलं आहेत त्यांच्या ज्या आया आहेत त्या 10 वर्षांनी माझ्यापेक्षा लहान होत्या. आणि तर माझ्या म्हणजे फरक पडतो. हां, त्यांनी खूप फरक पडतो. पण एका अर्थाने मी म्हणेन की मी त्यामुळे खूप एन्जॉय करू शकले. कारण मग मला ती काही असं वाटत नव्हतं की अरे मी हे करू शकले असते आणि हे मी आता करू शकत नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे त्यावेळेला मी हा विचारच करू शकत नव्हते की दुसरं पण मला काही करता आलं असतं आणि मी नाही करू शकत आहे, कारण माझ्याकडे तेवढी एनर्जीच नव्हती. म्हणजे पूर्णपणे मी त्याच्यामध्ये इतकी गुंतले होते. आणि म्हणजे काही काही गोष्टी तर इतक्या शॉकिंग होत्या माझ्यासाठी की लहानपणापासून मला जे वाटत होतं की खूप असं म्हणजे एक छान मखमली आयुष्य असेल, छोटी छोटी बाळं वगैरे, तसं काही नसतं. तर तसं काहीच वेळा असतं, खूप कमी वेळा असतं. म्हणजे त्यात ज्या मागची जी मेहनत आहे आणि जे सतत निर्णय त्यांच्यासाठी घेण्याचं जे धाडस लागतं आणि जे निर्णय त्यांना पुढे सुद्धा त्यांच्यावर प्रभाव टाकत राहणार आहेत ह्याची जाणीव असते, तर ती खूप भीतीदायक स्पेस आहे. आणि मला असं वाटतं की ती मॅच्युरिटी माझ्यात होती म्हणून मी त्याच्याकडे एक कधी कधी एक ऑब्जेक्टिव्हली पण बघू शकत होते की बाबा हे जे काय फेज आहे. कधी कधी वाटायचं की अरे रोज शाळेला जाताना काय हे दोन्ही माझे मुलगे त्रास का देतात रोज शाळेत. म्हणजे शाळेचे कितीतरी वर्ष मी फक्त मोजत होते की आता म्हणजे हे असंच चालू राहणार, किती वर्ष राहिली. पण ती गेलीच ना, आणि आता मी ती अनुभवू शकत नाही पुन्हा, यु नो. आणि मी परवाच माझ्या मुलाला हे सांगत होते की माझा धाकटा एस्पेशली, म्हणजे तो लिटरली मला सोडायचाच नाही. तो माझाच एक भाग असल्यासारखा सतत माझ्या कमरेवर असायचा खूप नंतर पर्यंत. आणि वन फाईन डे त्यांनी ती कंबर सोडली आणि मला असं काहीतरी जाणीव सतत व्हायची की अरे
इकडे काहीतरी व्हायचं कमी आहे. आणि तर त्याला खूप वेळ लागला मला. म्हणजे आई माझी माझ्यावर खूप हसते, कारण पहिला दिवस शाळेचा असो कॉलेजचा असो मुलं ठीक असायची, मीच रडारड माझी मुलं गेल्यानंतर. आता मुलं कशी मोठी होत आहेत आणि त्यांच्यासमोर नाही, पण हे असं व्हायचं माझं. आणि आई म्हणायची काय डोंबलाची आई. सो ह्या सगळ्या ज्या फेजेस आहेत ना त्या आपल्याला माहीत नसतात, त्या फक्त अनुभवूनच आपल्याला कळतात की ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि अजूनही खूप मोठा पल्ला गाठायचा आहे, कारण माझी 85 वर्षाची आई अजूनही माझ्यासाठी चिंता करते, माझ्या भावासाठी करते. आणि मी अजूनही माहेरपणाला जाते तेव्हा आई मला काही काम करू देत नाही. तर हे चालूच राहणार ना. हो. आणि आता कसं झालंय की आता मुलगे सुद्धा लवकर इंडिपेंडेंट होतात आणि बाहेर कुठेतरी जातात, तेही माहेरपणाला आल्यासारखेच येणार आहेत तुझ्याकडे. त्याच्यामुळे त्यांचंही तुला करावं लागणारच. हो, त्याची तयारी आता मी करते हळूहळू. पण असं होतं का, म्हणजे तुझ्या बाबतीत असं झालं का? माझ्या बाबतीत सांगते काय झालं. माझा नवरा तेव्हा नोकरी म्हणजे त्याची फिरतीची नोकरी होती. तर कधी कधी ना असं 1-1, 2-2 दिवस जायचे रेणुकाताई, की मी आणि ते तान्ह बाळ हो आम्ही दोघंच घरात. म्हणजे ती बाई काहीतरी येऊन एक अर्धा तास तिचं काम करून जायची आणि मला दिवसाच्या शेवटी असं व्हायचं की मला माणूस हवाय बोलायला, एक ऍडल्ट कोणीतरी. किती वेळ मी ते आलो म्हणजे शेवटी एका लेवलला कंटाळा येतो ग. बरं, ती फेज अशी असते की तुम्ही काही कॉन्सन्ट्रेशननी फार वाचू शकत नाही, तुम्ही मोठ्या आवाजात काही बघू शकत नाही, ते बाळ रडेल आणि ते उठेल वगैरे वगैरे. तर हे इन अ वे आपण बराच काळ बऱ्याच बायका एकट्या मुलाला वाढवत असतात किंवा सांभाळत असतात. तर तुझ्या बाबतीत पण असं झालं? ऑफकोर्स, कारण त्यावेळेला म्हणजे फिरतीची नोकरी नाहीये, पण फिरतच राहायचे माझे मिस्टर. कारण आपल्या कामासाठी जावं लागतं आउटडोर. एस्पेशली ते चित्रपटात काम करतात जास्त, त्यामुळे त्याच्यासाठी तर म्हणजे मुंबईत कमीच होतात शूटिंग्स. आणि त्यामुळे मी एकटी असायची अनेकदा आणि अनेक दिवस. आणि त्यावेळेला असं वाटायचं. आणि इनफॅक्ट एकदा मला आठवतंय प्रकर्षाने की राणाजी परत आले, बऱ्याच मोठ्या दौऱ्यानंतर आले परत घरी. आणि त्यांना उठवताना मुलांना त्याची असं करून उठवलं आणि मी आपल्या सवयीप्रमाणे त्यांनाही तसंच उठवायला. ते उठले आणि म्हणाले की तू काय म्हणजे काय झालंय तुझं. तर मी म्हटलं की आता आय नीड अ ब्रेक असं मला वाटतंय. मी नॉर्मली सुद्धा लोकांशी असंच बोलायला लागली आहे. हा, एक्झॅक्टली. म्हणजे बघ, म्हणजे असं एकटेपणा जो असतो तो कधी कधी आपण म्हणजे चटणी करताना कोथिंबीरी बरोबर आपण बोलतो वगैरे असे प्रकार होऊ शकतात. तर तसंच आहे ते. पण आत्ताच्या मुलांचं हे बालपण म्हण किंवा काय, लवकर त्यांचं बालपण संपतं असं म्हणतात हल्ली एकूण गॅजेट्स मध्ये किंवा या सगळ्यात. आपलं बालपण वेगळं होतं, या मुलांचं वेगळं होतं. तुला काय फरक वाटतो त्यात? तू 2 मुलग्यांना वाढवतेस. हो, तोच मेन फरक आहे माझ्यासाठी. तीच नवीन गोष्ट आहे की खरंच म्हणजे मुलगे वेगळेच असतात ग. म्हणजे मला असं केव्हा जाणीव झाली की लहानपणी शाळेत मी त्यांना सोडायला जायची, आणायला जायची, सगळे ते म्हणजे प्रकार जे. शौर्यमन सतेंद्रची आई होते मी, बाकी काही माझं अस्तित्व नव्हतं. तर त्यावेळेला माझं नेहमी असायचं की दिवसभर काय झालं, कारण मी माझ्या आईबरोबर हे सतत म्हणजे बित्तम बातमी अगदी सगळी. तर मुलांना विचारायचे तेव्हा असं त्यांचं उत्तर असायचं, ओके मग कसं म्हणजे काय झालं, कोणाचे तास होते आज, कोणी काय म्हटलं, काही नाही, अशीच उत्तरं असायची. मुलगे बोलत नाही तसं अजिबात नाही. आणि मग नंतर मला त्यांच्या वर्गातल्या ज्या वर्गमैत्रिणी होत्या त्यांच्या आया ज्या माझ्या मैत्रिणी होत्या त्या फोन करून सांगायच्या की आज ना मिसनी सतेंद्रला असं सांगितलं किंवा शौर्यमनचं असं झालं. आणि म्हटलं हे का मला सांगत नाहीत. त्यामुळे मी तो जो काय एक प्रकार आहे तो खूप मिस केला आहे त्यांच्या बालपणातला. आणि आता ते मोठे झाले तर आता ते खूप शेअर करतात. त्यामुळे मी किती खुश आहे असं मी म्हणजे
मला खरंच मी सांगू शकत नाही मी किती खुश आहे. कारण आता त्यांचं कॉलेजचं जे काय असेल ते खरंच बऱ्याच गोष्टी ते मला सांगतात. आणि त्यामुळे आम्ही आता त्या मित्रमैत्रिणी फेजमध्ये आहोत असं म्हणायला काही हरकत नाही. की आधी मी फक्त आई होते, आता मी आई आणि फ्रेंड आहे. म्हणजे आईपणा आहे डेफिनेटली, आणि एस्पेशली मराठी आया तर म्हणजे त्याच्यामध्ये काही उडूच देत नाहीत कोणाला फार. आईनी सांगितलं की ते ऐकायचं, ऐकायचंच. आणि ती खाष्ट स्वरातच सांगितलं जातं, यात काही मुलायमता नसते. त्यामुळे ते त्यांना माहिती असतं की आईचा हा स्वर लागलाय, बेटर बी वॉन्ड. त्यामुळे आता स्वतःला आई म्हणून किंवा पालक म्हणून कसं रेट करतेस? म्हणजे हल्ली म्हणतात ना असं, किती मार्क देशील तू स्वतःला पालक म्हणून किंवा आई म्हणून? मला असं वाटतं की जरा अबाव ॲव्हरेज आहे मी. कारण मी माझी शिकण्याची वृत्ती असल्यामुळे मला वाटतं ते खूप फायद्याचं झालंय माझ्या. कारण आपण म्हणजे मी विद्यार्थिनी होते तेव्हा सुद्धा शिकण्याची खूप इच्छा असायची मला. नॉट जस्ट की माझा हा विषय आहे तर मला, पण म्हणजे काही वाचलं तरी मला त्याच्यातलं शिकायला खूप आवडतं. तर तसं ह्या मुलांनी मला इतकं शिकवलंय ना, म्हणजे मी त्यांची गुरु कमी आणि तेच माझे गुरु आहेत, माझे लहान गुरु. आणि त्यामुळे मला त्यांच्या विश्वात म्हणजे धैर्य एकतर चिक्कार शिकवलं त्यांनी मला. कारण आपण तसं म्हटलं तर जरा सक्सेस थोडासा आपल्याला व्यावसायिक सक्सेस मिळाल्यानंतर आपल्या हिशोबाने गोष्टी होत जातात. पण हे जे काही आहेत दोन वेगळे जीव, त्यांचं वेगळंच स्वभाव वेगळे घेऊन येतात. आपण कितीही वातावरण एकसारखं दिलं तरी ते वेगवेगळे वाढतात. तर ते जे मला म्हणजे मला त्याच्यातून खरंच खूप शिकायला मिळालं. की मला नेहमी वाटायचं की आपण संस्कार दिले की ते म्हणजे कुठे जात नाहीत, पण तसं नाही आहे. तुमच्या कलांनी घेणं म्हणजे काय असतं ते त्या मुलांनी मला शिकवलं. की एकाचा स्वभाव असा आहे तर त्याला कुठल्या स्वराने बोललेलं तुम्हाला काय हवं असतं, की त्यांच्याकडून जे काय आहे ते काम करून घ्यायचं, किंवा त्यांना कळलं पाहिजे तुम्ही काय म्हणताय, तुमची मूल्य काय आहेत ती कळली पाहिजे. तर ते जर काही मुलांना ओरडून सांगितलेलं आवडतं, काही लोकांना नाही, काही मुलांना नॅग केलेलं आवडतं की नाही मला परत परत सांगत जा, काही मुलांना अजिबात आवडत नाही ते. तर हे जे आहे ना ते शिकणं. आणि आता तर ते मला असंही म्हणतात की तू नको एवढं म्हणजे टेन्शन घेऊस, आमचं सगळं होईल नीट, यु नो. ती काळजी आपली जात नाही आणि ती कुठे कुठे दिसते म्हणजे आपल्या बोलण्यात, की असं पुढे म्हणजे आता हे नाही केलं तर मग पुढे काय होईल. मग तेच म्हणतात की नाही सगळं ठीक होईल, तू शांत हो, मस्त एन्जॉय कर आयुष्य. आणि ते मला वाटतं की कुठेतरी हळूहळू तेही मला म्हणजे ज्या गोष्टी समजावून सांगतात तेही मला खूप आवडतं. फिलॉसॉफर्स कधी कधी होतात माझे. ते आमच्या क्षितिज पटवर्धनच्या नाटकात एक वाक्य आहे की तो 10 वर्षाचा मुलगा आहे तशी तू आई म्हणून 10 वर्षाची आहेस. अगदी आपणही पहिल्यांदाच आई होत असतो आणि आपणही तेवढी वर्ष पहिल्यांदाच आई पण जगलेली असतो. ते खरंच आहे. म्हणजे मी नेहमीच शौर्यमनच्या बाबतीत मी म्हणते माझा मोठा मुलगा तर त्याच्या वाढदिवसाला नेहमीच तो माझाही वाढदिवस आहे एका हिशोबाने. त्यामुळे ती एक गंमतच असते. मग मला एक सांग की आपल्याकडे ना एकूणच माध्यमांमध्ये आईचं जे चित्रण केलेलं असतं ना ते फार एकांगी असतं किंवा अनरिअलिस्टिक ज्याला म्हणता येईल असं अनेकदा असतं. म्हणजे तू म्हणालीस तसं की ते एकतर ते भयंकर काहीतरी असं मातृत्व म्हणजे दैवी काहीतरी असं एक असतं त्याला, किंवा मग ती दुष्ट खाष्ट आई असं तरी असतं. ह्याच्या मधली एक जी नॉर्मल आई असते ती खूप कमी वेळा दिसते. खरंय. तर तशी आई तुला करायला मिळाली आहे आता, त्याबद्दल काहीतरी सांग. खूपच सुंदर आई आहे ती. आणि क्षितिजनी खूप अप्रतिम लिहिले ती आई. कशामध्ये आहे? आणि उत्तर नावाचं चित्रपट आहे ते. क्षितिजचं पहिलंच म्हणजे पदार्पण आहे दिग्दर्शक म्हणून.
आणि लेखन तर त्यांनी खूप अप्रतिम केलं आहे त्याच्या आधीही, त्यामुळे सगळे ओळखतात त्याला एक उत्तम लेखक म्हणून. पण दिग्दर्शन त्याचं चित्रपटातलं पहिलंच आहे. आणि त्यांनी ती जेव्हा पहिल्यांदाच मला जेव्हा ऐकवली तेव्हा मला ती इतकी भावली, पूर्ण आईच नाही म्हणजे ती पूर्ण संकल्पनाच जी होती की जे पिढ्यांमधलं जे एक कम्युनिकेशन निष्ठत चाललं आहे त्याचं एक भान त्याच्यात दाखवलेलं आहे. आणि की आपण एकमेकांना नाहीच समजू शकत कधी कधी, आई आणि मूल, ते दाखवलेलं आहे जे खूप रेअर आहे. कारण आईच्या बाबतीत तसं नाही दाखवलं जात. म्हणजे आई तर अगदी करणारी वगैरे ती तशी आहेच, पण की तिच्या डोक्यात सुद्धा काही ज्या गोष्टी आहेत ज्या कदाचित झालेल्या नसतील त्याची जाणीव आहे त्या आईला. किंवा काही जे आपल्याला सॅक्रिफायसेस करावे लागतात मुलांसाठी त्याची जाणीव आहे तिला. ती खूप बुद्धिमान आहे, कार्यक्षमता खूप चांगली आहे तिची. ते सगळं असून देखील एक भावनिक लेवलवर तिचं आयुष्य खूप ड्राय, ओलावा असा. कारण त्या आई आणि मुलाच्या नात्यात तसा ओलावा नाही, जरा तुटक आहे ते नातं. अच्छा. कारण आजची पिढी तशी थोडी तुटक असते. त्यांना ते सगळं त्याच्यात घुसायचं नसतं, सगळं इमोशनल वगैरे असं कुठेही ते अंगाला लावून घ्यायचं नसतं. तर तसा प्रकार दाखवलाय त्याच्यामध्ये. तर मला वाटतं अत्यंत रिलेटेबल. म्हणजे आया सगळ्या ते तो चित्रपट पाहतील म्हणतील ही आमचीच गोष्ट आहे. म्हणजे इवन हाऊसवाईफ्स, आता ह्याच्यात तर ती आई काम करणारी दाखवलेली आहे. अच्छा. पण तरीही मला असं वाटतं खूप रिलेटेबल. आणि नवीन पिढी बघून म्हणेल की अरे हे आमच्याबरोबर असंच होतं, आया का नाही समजत, यु नो. आणि क्षितिजनी फार उत्तम लिहिलंय. आणि मी असं म्हणेन की मला जी म्हणजे त्या आईचं नाव उमा आहे, ते माझं माहेरचं नाव उमा आहे. पहिल्यांदाच त्यांनी म्हटलं की उमा असं म्हटल्यानंतर म्हटलं अरे वा. तर ती जी उमा करताना मला असं वाचून वाटलं होतं ना, त्याच्यापेक्षा खूप छटा त्यांनी दिग्दर्शक म्हणून त्याच्यातून काढलेत, माझ्यातून अभिनेत्री म्हणून काढलेत. त्यामुळे ती एक मजा आली मला. कारण आपल्याला असं वाटतं ना की अरे हां, ठराविक आपले काही एक हे असतात की अच्छा हे मी अशा पद्धतीने करेन किंवा हे वाक्य मी अशा पद्धतीने म्हणेन. स्क्रिप्ट वाचल्यानंतर आपल्याला एक अंदाज येतो. पण क्षितिजी बऱ्याच प्रकारे त्या सगळ्या गोष्टी तोडल्या आहेत. त्यामुळे एक नाविन्य आलंय ती करताना. आई कितीही रिलेटेबल असली तरी ते करताना थोडंसं नाविन्यपूर्ण झालं माझ्यासाठी. तर ती एक खूप काय म्हणतात क्रिएटिव्हली खूप एक्साइटिंग अशी गोष्ट आहे उत्तर. आणि इवन एक मराठी चित्रपट म्हणून पण ज्या पद्धतीचा विषय आणि ज्या पद्धतीने हाताळलेला आहे ते पण खूप एका अनोख्या पद्धतीने केलेलं आहे. सो अत्यंत आधुनिक आणि आधी काळापासून आलेली आई मुलाची गोष्ट असली तरीही आधुनिक काहीतरी एक त्याच्यामध्ये एलिमेंट आहे खूपसा. त्यामुळे खूप मजा येणार आहे लोकांना पाहून. तू ओजी सूत्रसंचालिका आहे जवळजवळ सुरभीपासून वगैरे. कारण ती पण एक वेगळी कला आहे ग. अगदी सगळ्यांना नाही जमत अगं, अगदीच नाही. आणि कारण मी म्हणते ना की सगळ्यांनाच बोलायचं असतं तर कोणीच ऐकायला तयार नाही. आणि आज तर नाहीच नाही. म्हणजे पॉडकास्टर्स बघ ना तू, किती बोलतात स्वतः. असं आपल्याला वाटतं की अरे ते गेस्ट आले त्यांना बोलू द्यात, आम्ही त्यांनाही त्यांचाही आवाज ऐकायचा आहे, आम्हाला त्यांचं मत ऐकायचं आहे. तर ते कुठेतरी मला वाटतं की आरपारमध्ये खूप छान मुलाखती घेतेस. पण मला सांग, ह्या अनुषंगाने मी परत माझ्या प्रश्नाकडे येते की तू जेव्हा बोलतेस तेव्हा तुझ्या मुलांना असं वाटतं का की ही खूप बोलतेय? म्हणजे टिपिकली टीनेजर्सना विशेषतः वाटतच असतं. हो, कधी कधी लागली आता लेक्चर द्यायला. कधी. पण ते कसे आहेत ना, म्हणजे हेच की आपण कसं काय म्हणजे तो समतोल कसा राखायचा. की कधी कधी असं त्यांना वाटतं की मी खूप बोलते डेफिनेटली, आणि असं कुठेतरी असं मलाही वाटायला लागतं की मी खूप बोलते की काय. पण कधी कधी मी जेव्हा काही माझं स्वतःचा इवन विचार करत असते, म्हणजे अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे ना
म्हणजे घरात काम करणाऱ्यांपासून घरात राहणारे लोक ह्यांना ही कॉन्सेप्ट पचायला कठीण आहे की एक बाई बसून विचार करते. कारण त्या विचारांचं काहीतरी होईल. कदाचित एकदम त्याचं मूर्त स्वरूप आपल्याला आत्ताच्या आत्ता नाही दिसणार, पण त्याचं कुठेतरी काहीतरी होईल म्हणून ती बसून विचार करते. तर ते म्हणजे की तू व्हाय यू सो सिरियस, म्हणजे लगेच अरे सिरियस नाही, असं जनरल विचार कशाबद्दल. मग नंतर मग त्यांना इन्व्हॉल्व्ह व्हावंच लागतं मग त्याच्यामध्ये, की त्यांच्या व्यतिरिक्त माझं काही आयुष्य आहे ते अजूनही ते त्यांना पचलेलं नाही आहे. मला वाटतं की ते अजूनही जरा की आमची आई आहेस तू, हे जास्त महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाचं तेच आहे, हे लक्षात ठेव. तो एक हक्काचा माणूस असतो ना ग, अगदी करून ठेवलेला एक माणूस असतो आयुष्यभरासाठी, की काही झालं तरी ह्या माणसाकडे येऊन आपण काय ते बोलू शकतो. करेक्ट. आणि मी नसले घरी, ऑफिसला वगैरे कुठेतरी कामासाठी पण गेले असेल की लगेच फोन, एस्पेशली मोठ्याचा फोन येणार की तू कुठे. म्हटलं अरे मी सांगितलं होतं मी या वेळेला येणार आहे परत. हां असं. तू मगाशी बोलता बोलता एक नाव घेतलंस, लक्ष्मीकांत बेर्डे. त्यांच्याबरोबर तू काम केलं होतंस हम आपके हैं कौन मध्ये. आणि त्याच्या आधीही माझं पहिलं मराठी चित्रपट मी त्यांच्याबरोबर केलाय. आणि लक्षा आणि मी म्हणजे असं एक भन्नाट पेर, त्याला स्वतःलाच ते वाटायचं की भन्नाट पेर आहे. म्हणजे तो म्हणायचा की मी तुझ्याकडे बघतो तेव्हा मला एक छोटी बहीणच दिसते. त्यामुळे त्याच हिशोबाने त्यांनी मला ऍक्च्युली खूप सांभाळलं त्या सेटवर. कारण ती एक कॉमेडी, म्हणजे मी पहिल्यांदाच कॉमेडी करत होते. हातसुनबाईचा भाऊ नावाचा चित्रपट होता पुरुषोत्तम बेर्डेंचा. आणि लक्ष्मीकांत म्हणजे काय त्याचा कॉमिक टायमिंग, आणि म्हणजे तो किती लोकप्रिय होता आणि टॉपचा स्टार ना. त्यामुळे खूप मी बुजलेली होते त्या सेटवर खरं तर. पण त्यांनी मला इतकं म्हणजे असं कम्फर्टेबल केलं. मला आठवतं एक गाणं होतं त्याच्यामध्ये लक्ष्मीकांतचं आणि माझं, मी आणि नाच, हे जे काय आहे. का तुला नाही आवडत? म्हणजे मला अगं नाही आवड, म्हणजे मला इतरांचा नाच बघायला खूप आवडतो, पण स्वतः करणं हे आय एम नॉट व्हेरी कम्फर्टेबल. तर रिदमचा आहे सेन्स, कारण गाणं शिकलेली आहे वगैरे, त्यामुळे ते तसं मी रिदमच्या बाहेर जात नाही. पण नाच आवडायला पाहिजे ना. हे तुम्हाला म्हणजे कधी कधी आपण म्हणतो ना की इव्हन संगीतात सूर नसला तरी चालेल पण आत्मा असला पाहिजे. तर तो आत्मा काय आहे की एन्जॉयमेंट. तर ते डान्समध्ये अगदी म्हणजे आपण गोविंदाचा नाच बघतो तेव्हा त्याचं म्हणजे जे काय आवड आहे नृत्याची ते दिसतं आपल्याला. आणि त्यामुळे ते कमाल काहीतरी नाचतो तो. एनिवे, तर ते जे गाणं होतं सुबल सरकार, ते आमचे नृत्य दिग्दर्शक. आणि खूप असा एक लॉंग शॉट होता, बरेच बॅकग्राऊंड डान्सर्स होते. लक्षा आणि मी काहीतरी असं काहीतरी एक स्टेप होती त्याच्यात. आणि मी चुकत होते बहुतेक, म्हणजे काय बहुतेक नाही चुकत होतं. तर तिकडून सुबलदानी ते भोपूमधून ओरडून त्यांनी सगळ्यांच्या समोर काय मला म्हणजे किती मला इन्सल्ट केलं त्यांनी सगळ्यांच्या समोर. आणि मला ना सवयच नाही तोपर्यंत, माझ्या घरी कोणी असं आवाज वर करून माझ्यावर कधीच बोललेले नाहीत. मी तशी बरीच म्हणजे अशी चांगलीच मुलगी होते, त्यामुळे कधी बोलणी खावी लागली नाहीत मला. आणि हे तर युनिटच्या समोर आणि कॅसी डान्स कर रही हो असं वगैरे करून, आणि इतक्या तावातावांनी रागारागांनी ते, आणि मी रडायलाच लागले ग. आणि लॉंग शॉट होता आणि फिल्म रॉ स्टॉक, त्यामुळे म्हणजे आपण वाचवायचा तो रॉ स्टॉक, जास्त टेक्स घ्यायचे नाही. तर लक्षा म्हणायला काही नाही अगं, तू काही नाही रड, हवं तर लॉंग शॉट मध्ये काही दिसत नाहीये. रडत नाच तू आणि खूप हातवारे कर, म्हणजे इंटेन्सिटी दिसू दे, पाय बी सगळं सोड. तर मी म्हटलं ठीक आहे करेन मी. अच्छा असं झाला तो टेक, आणि सोबतच टेक कितना अच्छा किया वगैरे असं. आणि मग लक्ष्मीकांतनी येऊन मला कॉंग्रॅच्युलेशन, मी म्हटलं की कॉंग्रॅच्युलेट काय, किती गाड केलं मी. तर तो म्हणाला अगं ज्या 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 लोकांवर सुबलदा रागावलेले आहेत त्या खूप मोठ्या हिरोईन झाल्यात, त्यामुळे कॉंग्रॅच्युलेशन्स. त्यामुळे लक्षा आणि मला हम आपके हैं कौन मध्ये पण लक्षाने खूप खूप खूपच सपोर्ट केलं. कारण
रीमाताई मी ओळखत होते, पण लक्षाबरोबर मी ऑलरेडी काम केलं होतं. ती एक वेगळीच एक म्हणजे सहजता असते ना, एक सहकलाकार म्हणून. आणि त्याच्यानंतर मग त्यामुळे तो म्हणजे वातावरण जेव्हा सलमान असायचा वगैरे वगैरे, तर लक्षा आणि तो खूप जवळचे मित्र होते. अच्छा. मैंने प्यार कियामुळे. तर ते नेहमी मला सामावून घ्यायचा की डमशराड्स खेळत असले तर लगेच रेणुका ये आणि असं. म्हणजे त्यामुळे मला असं वाटलं की यार इकडे आपलं कोणीतरी आहे या सेटवर. आणि प्रिया पण होती. हो, खूपच मजा आली आम्हाला. पण मग आता रेणुकाताई, तू त्यांच्या पुढच्या पिढीबरोबर म्हणजे अभिनय बरोबर सुद्धा आता काम केलंस. उत्तर आईला माहित असतं या चित्रपटात. हो ग. आणि मला म्हणजे पहिल्या दिवशी मी जेव्हा सेटवर पोचले, आमचा म्हणजे तुला पाणी देऊ? त्याच्याबद्दल ती जी काय भावना होती त्याच्याबद्दल मी बोलू शकत नाही खरं तर, कारण इमोशनलच आहे तो क्षण होता. तो फार इमोशनल होता की अभिनय बरोबर मी काम करते. नको, आय कॅन इमॅजिन. म्हणूनच मी विचारलं. म्हणजे ते सतत ज्या भावना मी फील करत होते ते कुठेतरी बाजूला ठेवून मला ते काम करायचं होतं. तर तो एक कठीण होता खरं तर करायला, पण खूप मजा आली. कारण तो इतका चांगला मुलगा आहे आणि त्याचं ना तो खूप वेगळा आहे लक्षापेक्षा. एक अभिनेता म्हणून लक्षा मला वाटतं खूप स्पॉन्टेनियस होता. त्याच्यात काहीतरी वेगळीच एक टॅलेंट होती. त्यामुळे तो खूप सहजतेने खूप वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे इमोशनल असो, आणि त्याचा जीवन अनुभव पण वेगळा होता लक्षाचा. तर त्या सगळ्याचा विचार करता तो जीवन अनुभव घेऊन आलेला माणूस जो इतका सक्सेसफुल होतो, तर त्याची एक वेगळीच मॅजिक होती. आणि अभिनय अत्यंत चांगला कलाकार आहे, खूप चांगला. आणि त्याची पण काम करण्याची पद्धत अगदी वेगळी आहे. हो, अगदी वेगळी. म्हणजे तो विचार करतो, तो ते ट्राय आउट करतो, तसं मी लक्षाला कधीच पाहिलं नव्हतं. त्यामुळे मला ती पण मजा आली की बाबा ह्या दोघांचं म्हणजे जे काही काम आहे ते इतक्या वेगळ्या प्रकारचं आहे आणि तरीही टॅलेंट चिक्कार आहे अभिनयमध्ये पण. आणि मला लक्षा नेहमी आठवतो, कारण अभिनय जेव्हा झाला होता ना तेव्हा लक्षा मला म्हणाला की मुलाचं नाव मी अभिनय ठेवलंय. मी म्हटलं अरे वा, खूप छान. तो म्हणाला का विचार? मी म्हटलं का, अभिनय चांगलं नाव आहे. तो म्हणाला नाही, सगळे म्हणतील लक्षाचा अभिनय उत्तम आहे. अरे वा. कारण कुठेतरी एक कॉमेडी करता करता ना आपल्याला तेवढं म्हणजे एक काय म्हणतात त्याला, सन्मान मिळत नाही ॲज ॲक्टर्स. अनफॉर्च्युनेट आहे, कारण कॉमेडी फार कठीण आहे करायला. पण मला वाटतं की जे ड्रामॅटिक ॲक्टर्स असतात ना त्यांच्याबद्दल असं एक वलय असतं की अरे उत्तम कलाकार आणि हे. पण लक्षाला कुठेतरी, कारण तो इमोशनल रोल्ससुद्धा त्यांनी खूप अप्रतिम केले आहेत आणि त्याला तेवढं म्हणजे मिळालं नाही, वाव नाही नव्हता. त्या पिढीमध्ये तसं खूप होतं. एक्झॅक्टली. तर त्यामुळे त्याला कुठेतरी वाटलं की लक्षाचा अभिनय मस्त आहे, उत्तम आहे असं. पण तसं खरंच आहे, खरंच झालं ते. त्या आजीबाई जोरात नावाच्या नाटकामध्ये अभिनय माझ्या मुलाचा रोल करायचा. तर त्याची सुरुवातीची अनाउन्समेंट लक्ष्मीकांत बेर्डेंच्या आवाजात. अगं मी पाहिलाय ते आणि मी उडालीच. मी जेव्हा लक्षाचा आवाज ऐकला आणि म्हटलं ही काय जादू आहे यार. तर ते AI बालनाट्य होतं. तर अर्थात माझी त्यांच्याशी काहीच वैयक्तिक ओळख नव्हती, पण तरी सुद्धा कित्येक प्रयोग सुरुवातीचे ती अनाउन्समेंट सुरू झाली की मलाच इतकं असं भरून यायचं किंवा असं वाटायचं की त्या मुलाला काय वाटत असेल तिथे त्यावेळी. खरंच. पण खूप तो लहान होता तेव्हा लक्ष गेला ना, त्यामुळे खरंच. आणि मला हेही त्याच्या बाबतीत एक खूप इंटरेस्टिंग जाणवलं अभिनयाच्या बाबतीत. आम्ही जेव्हा नाटकाचे दौरे करायचो ना तेव्हा एकदा माझ्या असं लक्षात आलं की हा खूप जुनी गाणी ऐकतो.
हा, तो जुना सोल आहे. अगं हो, म्हणजे तो खूप किशोर कुमारची जुनी गाणी. तर म्हणजे आपला एक असा समज असतो ना की हल्लीच्या पिढीतली मुलं, त्यातही ऍक्टर्स आणि नॉर्मली बोलताना सुद्धा हिंदीत बोलतात अशा प्रकारची. हे सगळे कुठली तरी इंग्लिश आणि पॉप आणि रॉक वगैरे ऐकत असतील गाणी, पण तसं नाही. म्हणजे हा या पिढीतला इनफॅक्ट मला एक महत्वाचा गुण वाटला. मग नंतर कधीतरी मी माझ्या मुलीला विचारलं की ही गाणी तू ऐकतेस का, तर ती म्हणाली हो, मी कॉलेजमध्ये जाताना हीच ऐकते. तर हे मला वेगळं वाटलं. हो, नाही खरंच. म्हणजे एक तर मला असं वाटतं की त्या पूर्वीच्या संगीताचा जो एक रिकॉल व्हॅल्यू आहे ना, ती आजच्या कदाचित संगीतात नाही आहे. म्हणजे बरोबर. आणि आपण अनफॉर्च्युनेटली मी असं म्हणेन, म्हणजे परवा शाहरुख खानचा वाढदिवस होता आणि त्यात पूर्ण FM वर त्याची गाणी चालू होती आणि मी म्हटलं वा वा वा, काय एक से एक गाणी आणि किती मस्त. आणि मग मला वाटलं की अरे, राजकुमार राव आणि ह्या पिढीतले जे खूप उत्तम कलाकार आहेत, ॲक्टर्स आहेत, पण त्यांना ही मजा नाही. कारण आपण आता खूप एक रिअलिस्टिक स्पेसमध्ये गेलो आहे. एक चित्रपट म्हणजे इवन काहीतरी वेगळ्या एजिनेसचे किंवा अगदी वास्तवाशी धरून, मग त्यात तुम्ही कसं नाचणार गाणार. हो बरोबर. त्यामुळे युजली संगीत आपलं बॅकग्राऊंडवर चालतं आता. त्यामुळे त्यांना ती मजा नाही. पूर्वी तर काही ऍक्टर्सच्या बाबतीत असं म्हणायचे की हा ऍक्टर फार बरा नाहीये, पण नशीबवान, कारण त्याला गाणी खूप चांगली मिळाली, असं खूप जणांबद्दल. खरंय. त्यामुळे त्या गाण्यांची रिकॉल व्हॅल्यू काही वेगळीच आहे, खूप मस्त आहे. तर हे या पिढीबद्दल मला, म्हणजे पुन्हा एकदा आपण जे तरुण मुलांविषयी बोलतो त्याच्यामध्ये मला हे एक वैशिष्ट्यपूर्ण वाटलं की त्यांना आपल्याला वाटतं तितकी ती आपल्या पलीकडे गेलेली नाहीयेत असं वाटतं. त्यांच्यात कुठेतरी आपली उलट त्यांच्या बाबतीत काही धोरणं आहेत जी चुकीचीच आहेत. म्हणजे एक असा विचार केला जातो की अरे, ही म्हणजे अशीच असतील, ब्रँड कॉन्शियस असतील, किंवा अभिनयही तसा नाहीये अजिबातच. माझी मुलंही तशी नाहीयेत. त्यामुळे ती खूप, इनफॅक्ट माझी पण मुलं खूप साधी आहेत, अभिनय पण तसाच आहे. त्यामुळे खूप छान वाटलं मला त्याच्याबरोबर काम करून. आम्ही एक सीन, उत्तर तू पाहशील 12 डिसेंबरला, आय एम शुअर. तेव्हा त्या एका सीनमध्ये आम्ही असेच जमिनीवर बसलो आणि तो पूर्ण सीन आम्ही पूर्ण क्षितिजनी घेतला एक रोल करून. तर त्यात म्हणजे असं खरंच आम्हाला दोघांना असं वाटलंच नाही की आम्ही कुठेतरी सेटवर बसलोय, काहीतरी वेगळं करतोय. असं वाटलं की मीच ह्याची आई आहे, मीच इकडे बसून याच्याबरोबर गप्पा मारते. खूपच छान आमचं वर्किंग रिलेशनशिप खूप चांगली होती अभिनयाची माझी. आणि ते मला वाटतं की आम्ही इनफॅक्ट खूप, तो तुटकपणा अजिबातच नव्हता आमचा, त्यामुळे आम्हाला तो आणावा लागला. त्याच्यासाठी आमचा रिंग मास्टर होता क्षितिज. मला सांग की तुझ्या सुद्धा, म्हणजे तू त्रिभंगा केली आहेस किंवा रीटा वेलिंगकर केली आहेस, आता तू उत्तर आईला माहीत असतं करतेस. तू जे काम करतेस किंवा तू स्वतः जे दिग्दर्शन केलं आहेस त्यामध्ये सुद्धा कुठेतरी पिढ्यांमधला संवाद, आई मुलाचं नातं, म्हणजे तुझा कोर कुठेतरी तो आहे. तुला ते नातं इंटरेस्टिंग वाटतं किंवा? डेफिनेटली, कारण आपली पर्स्पेक्टिव्ह खूप बदलतात ना गं. म्हणजे माझं आणि आजीचं अत्यंत एक वेगळंच नातं होतं. म्हणजे मी शिंकले तरी आजीला वाटायचं की मला ऑस्कर मिळाले, ही काय शिंकले. आणि असंही आपल्याला एक लागतंच ना, कारण समीक्षिका आई असताना म्हणजे ते की सुरभीचा पहिला एपिसोड आला आणि सगळ्यांनी बरंच कौतुक केलं त्याचं. आई म्हणाली, तू भुवया एवढी का उडवतेस बोलताना. तर म्हटलं अरे, माझ्या लक्षातच आलं नाही. तर मग मी आरशासमोर उभं राहून ते प्रॅक्टिस केली आणि खरंच की म्हटलं असं असं सतत होतंय माझं, असं मला दिसलं. तर पण आजी असती, म्हणजे ती नव्हती त्यावेळेला, तिने माझं म्हणजे असं सक्सेस पाहिलाच नाही जो तिने आधीच इमॅजिन केला होता. तिला असं मी ऑस्कर अवॉर्ड पण मला मिळालं असं तिने आधीच ठरवलं होतं. तर त्या 3 ज्या काही पिढ्यांचं जे काही होतं ते आमच्या घरात तर होतंच. म्हणजे त्रिभंगामध्ये मी जे दाखवलं ते अगदी आमच्या घराच्या विपरीत होतं.
अच्छा. कारण आमच्यात ज्या पद्धतीचं नातं आहे ते इतकं घनिष्ठ नातं आहे आणि ते इतकं महत्वाचं होतं माझ्या मोठं होताना की मला असं वाटलं की हे जर नसेल तर मग त्या मुलीवर काय प्रभाव. म्हणजे माझी सुरुवातच त्रिभंग लिहिण्याची तिथपासून सुरू झाली की मला तर पूरक वातावरण मिळालं. सगळेच म्हणजे मी किती छान त्यांच्यासाठी आणि मला ते किती छान असंच वातावरण होतं. पण जर ते नसतं आणि काहीतरी अशी एक अढी असती घरातच तर मग आपलं काय झालं असतं. तर हा विचार करून मग ते सायकोलॉजीचं ईड इगो सुपर इगो ह्या 3 गोष्टी आणि मग त्रिभंगचे ते 3 अभंग समभंग आणि त्रिभंग असं ते सगळं जोडून मग ते त्रिभंग मी लिहिलं. तर तो ह्याच गोष्टीवरून सुरू झालं की मला तर म्हणजे वातावरण किती सुंदर मिळालं आणि माझी इतकी घनिष्ठ मी मैत्रीणच होते आणि सगळीच होते. मी आजीची पण आणि आईची पण अजूनही आहे. पण मी म्हटलं तर तो जो प्रकार जर मी अशी मुलगी असते जिला लहानपणापासूनच आई माझी म्हणजे तिरस्काराचा विषय तर मग काय झालं असतं माझं. म्हणून मी तो म्हणजे मला ते इंटरेस्टिंग वाटतं डायनॅमिक 3 पिढ्यांचं. मला सांग, साहित्यिक आईची मुलगी किंवा खूप अभ्यासू आईची मुलगी याचे तुझ्या जडणघडणीवर काय परिणाम झाले, चांगले आणि वाईट दोन्ही? कारण पुन्हा एकदा जसं मी मगाशी मातृत्वाविषयी म्हणाले तसं की त्याचं जितकं रोजी पिक्चर दिसतं बाहेरनं तितकं ते दरवेळेला असतं असं नाही. असंही कधी कधी म्हणतात की म्हणजे काय वडाच्या सावलीत झाड वाढू शकत नाही दुसरं वगैरे वगैरे. तर कुठेतरी तो एक झगडा तुला करावा लागला का किंवा तुझ्याकडून काही वेगळ्या प्रकारची अपेक्षा लोकांची होती का? हो, अपेक्षा लेखनाच्या बाबतीत नाही, लेखनाच्या बाबतीत नव्हती. पण मला असं वाटतं की माझ्याकडून ही अपेक्षा होती की बाबा MA झाल्यानंतर मी PhD करेन. जो म्हणजे मी तोच रस्ता घेणार होते खरं तर. माझं जर सर्कसचा एक आला नसता मध्ये आणि मग मी त्याच्यानंतर व्यावसायिक अभिनेत्री व्हायचं ठरवलं नसतं अझीज मिर्झांमुळे. कसा आला जाता जाता एक? अगं, MA झाल्यानंतर मला वाटलं की मी सातत्याने अभ्यास करतेय आणि एक म्हणजे ध्येय ठेवून की मला क्लिनिकल सायकॉलॉजी करायचं होतं. मग PhD कुठल्या विषयात करायचं वगैरे. मला मी म्हटलं की 1 वर्ष मी ब्रेक घेते आणि मी मग नंतर त्याच्यावर जरा थोडंसं रिसर्च करून मग नंतर ठरवते की कुठलं आपण विषय निवडायचा आणि काय प्रकारे पुढे जायचं. एवढंच काय, तो 1 वर्षाचा ब्रेक मी स्वतःला दिला होता. त्यात मला अनायसे सर्कसची भूमिका मिळाली आणि त्यात जे काही एक नवीन विश्व माझ्यासमोर उघडलं. आणि अझीज मिर्झा माझे डिरेक्टर होते त्यात आणि मी त्यांना माझं मेंटॉर मानते. कारण ते सगळं झाल्यानंतर ते म्हणाले की मग आता ह्याच्यानंतर काय. तर मी म्हटलं आता PhD. आता ते म्हणाले नाही, तू उत्तम अभिनेत्री आहेस, आता PhD वगैरे सोड. पुढचं कोणीतरी माणूस तुला जर आलं काही काम ह्या क्षेत्रात तर तू हो म्हण त्याला. PhD कडे आता वळून बघू नकोस. मी म्हटलं ठीक आहे, आता बघूया. असंही होत नाही की आपण जातो आणि आपल्याला काहीतरी मिळतं, असं पण होत नाही ना आपल्या क्षेत्रात. तर मी म्हटलं ठीक आहे, मी असं म्हणेन की मी अभिनेत्री आहे, असं मी ठरवलं होतं. आणि आले आणि मला सुरभीची ऑफर मिळाली. त्यात मी अत्यंत वाईट ऑडिशन दिली होती, अत्यंत बेकार. खूप चुकले मी. बृहदेश्वर मंदिराबद्दल मला 4 पानं क्लिष्ट हिंदीमध्ये बोलायची होती पाठ करून. बापरे. हे माझं ऑडिशन होतं. तर त्यांनी मला अगदी पत्र पाठवलं होतं. ते पूर्ण म्हणजे अशी फाईल नाही, आपली पानं सगळी बृहदेश्वर मंदिराबद्दलची. तर ती मी पाठ केली. मला वाटलं की मी तर म्हणजे आलंय आता माझं होणारच म्हणून. तिकडे गेले आणि कॅमेऱ्याबद्दल मला कॉन्शियसनेस नव्हता. पण ते शब्दच आठवले मला नाही थोड्या वेळानंतर. तर मी फापलले पण मी हसायला लागले स्वतःवरच की अरे किती मी ओव्हर कॉन्फिडंट होते, माझं काहीच होत नाहीये म्हणून मी हसत होते स्वतःच. आणि ते सुनील शानबाग त्यांचे आपल्या सुरभीचे रिसर्च करते जे होते ते आधी दुबेजींच्या थिएटरमुळे माझ्या ओळखीचे होते. तर ते समोर की कंटिन्यू राहू दे, चालू राहू दे. तर मी स्क्रिप्टकडे बघत स्वतःवर हसत म्हणजे काही वाक्य बोलत होतं. अशी ती मी ऑडिशन दिली आणि ती इतकी बेकार होती
की मला वाटलं की आता नाहीच, मी PhDलाच जाते आता. आणि मग सिद्धार्थजींना पण वाटलं की हे काय खरं नाही. पण गीताजी म्हणाले की बघा तिचं हसू बघा जरा, किती छान वाटतंय ते, ती हसते स्वतःवर आणि तुमच्याबरोबर तिचं एकदम मस्त होईल कॉम्बिनेशन. तर गीताजींमुळे मला सुरभी मिळाली. नाही तर माझं ऑडिशन काही कुठल्याही पद्धतीचं चांगलं नव्हतं. त्यामुळे कधी कधी जे आपल्याला वाटतं ना की आपण सक्सेसफुल नाही झालो, गेलंय आपल्या हातात नाही, गेलंय, तसं काही नसतं. म्हणजे ते जर तुमच्यापर्यंत पोचायचं असलं तर पोचतंच. तर तसं मग मी PhD केलं नाही. तर ते जरा मला असं वाटतं की कुठेतरी आमच्या घरात थोडंसं त्याच्याबद्दल वाईट वाटलं की आपण पूर्ण नाही केलं, शिक्षण पूर्ण नाही केलं. शिक्षणावर खूप जोर होता. आणि मग टेलिव्हिजन करायला लागले तेव्हा तर म्हणजे अगदीच की अरे टेलिव्हिजनवर काम वगैरे असं थोडंसं. त्यामुळे मी असं एक म्हणेन की आईला त्यावेळेला ज्या माझ्याबद्दलची जी स्वप्न होती ती मी नाही पूर्ण केली तिची. पण तेवढंच काय ते, पण आई माझी इतकी थोर आहे ना की ती ना ती फक्त एक जे नाही आवडत किंवा जे आवडतं ते सगळं त्याचं म्हणजे मांडते समोर लहानपणापासूनच. आणि मग तो निर्णय तुमच्यावर सोडते आणि तो जो काय निर्णय तुम्ही घ्याल त्यात पूर्ण तिचा पाठिंबा असतो. मग त्यात नाही ती आणत की मी तुला हे सांगितलं होतं किंवा मी नाही, अजिबातच नाही. तो निर्णय तुमचा. आणि लहानपणापासून मला कधी कधी मी आईला म्हटलेलं सुद्धा आहे की तू मला फोर्स का नाही केलंस. म्हणजे असं असतं ना की यू वर द अडल्ट ना, तर तू फोर्स करायला पाहिजे होतंस, म्हणजे मग माझे हे मी चूक केली नसती. तर ती नेहमीच म्हणते की चुका केल्या पाहिजेत आणि स्वतःच करून तुम्ही शिकता. आम्ही जे सांगतो दॅट्स अन इम्पोजिशन, की आम्ही सांगितलं म्हणून तुम्हाला करावं लागेल, त्यात काही मजा नाही. तुम्ही जेव्हा स्वतः शिकता तेव्हा ते खूप नंतरपर्यंत तुमच्यासाठी तो एक म्हणजे ती एक शिकवण अशी असते की ती राहते आणि मग तुमचे नंतरचे निर्णय अगदी बरोबर असतात. त्यामुळे ती लहानपणापासून आम्हाला चुकू द्यायची आणि ते मी माझ्या मुलांबरोबर पण करायचा प्रयत्न करते की आपण नेहमीच सक्सेसच्या पाठी. व्हॉट इज सक्सेस? ह्या आपल्याला सक्सेसफुल मुलं हवीत. म्हणजे काय हवंय आपल्याला? ती सुखी नकोत का व्हायला स्वतः? ती खुश नको का असायला? आनंदी नको का असायला? ही तर सक्सेस आहे ना. की एवढं सगळं अचीव्ह करून जर तुम्ही दुःखीच असाल तर दॅट्स नॉट सक्सेस. बरोबर. पण हा अशा इतका व्यापक विचार मुलांच्या यशाबद्दलचा अजूनही आपल्याकडे म्हणतात अवेअरनेस आलाय, पण तो खरंच आलाय का मला शंका वाटते. कॉम्पिटेटिव्ह आहोत आपण. पालक म्हणून कशाला आपण इतके कॉम्पीट करतो? एकमेकांबरोबर पण करतो. म्हणजे मुलांना आर्टचं हे दिलं आहे. म्हणजे लहानपणी आपण बघतो की बाबा दिवाळीच्या सुट्टीत वगैरे काहीतरी करून आणायचं वगैरे जे सांगतात शाळेतले. सगळ्या आमच्या आया स्वतः तरी करायच्या किंवा कोणाकडून तरी करून घ्यायच्या की आर्ट प्रोजेक्ट एकदम परफेक्ट. पण मूल कसं शिकणार? मग मला आठवतं माझी आई असेच म्हणजे बाबा नेव्हीत होते ना, तर आम्ही विशाखापट्टणमला होतो तेव्हा आजूबाजूच्या सगळ्या मुलांना संध्याकाळच्या 7 वाजता वगैरे असं सगळेच गृहपाठ वगैरे आमच्याच घरी करायचे. आणि त्याच्यामध्ये काही ज्यांना डिफिकल्टीज असतील, आई हाडं माझं जी टीचर शिक्षिका, त्यामुळे तिने तो म्हणजे साधारण 10-12 मुलं असायची. आणि एकदा मला आठवतं मी पहिलीत होते आणि आम्हाला कोंबडा काढून आणायला सांगितला होता टीचरने नेक्स्ट डे. तर मला तो काही जमेना, माझा इतका म्हणजे तो अजिबात कोंबडा वाटत नव्हता कुठल्याही अँगलनी. आणि माझी बेस्ट फ्रेंड होती, तर तिने आईला सांगितलं की मला करू दे, मला काहीच जमत नाहीये. तर आईने एक सुंदर कोंबडा काढून तिला दिला आणि टीचर्स पण असे की तिला पूर्ण गुण दिले आणि मला तर अगदीच कमी गुण मिळाले. तर मी येऊन आईला सांगितलं की हे काय आहे, म्हणजे तू मला करून दिलं असतं तर मला मिळाले असतं ना एवढे गुण. तर ती म्हणाली की मी तिची आई नाहीये त्यामुळे तिला काढून दिलं, पण तू स्वतः शिकलं पाहिजेस. तू नेक्स्ट टाइम जेव्हा कोंबडा काढशील तेव्हा याच्यापेक्षा चांगला काढशील ना, म्हणजे तू शिकलेस ना, तर ते महत्वाचं आहे असं ती. त्यावेळेस मला खूप राग आला होता. ते मला कळलं नाही, मी पहिलीतच होते.
मला असं वाटलं की ही पार्शल आहे, शी डझंट लाईक मी. पण तो काही काळ राग राहिला आणि मग नंतर आता मला अक्षरशः कळतं की अरे यार किती मोठी गोष्ट आहे. हो, आणि या छोट्या छोट्या गोष्टींमधनं आपण खूप शिकवतो. आपण मुलांकडे काय देतो पुढे, तेच मला तुला विचारायचं होतं की तुला काय वाटतं रेणुकाताई, तुझ्या मुलांनी काय घ्यावं तुझ्याकडनं, किंवा कशा प्रकारे त्यांनी यापुढे जगात, एकतर काय आहे की म्हणजे पारंपरिक गोष्टींमध्ये सुद्धा आता शिक्षण बदललंय. पूर्वीसारखं आता शिक्षण नाहीये. हल्ली खूप मुलांना लग्नच करायचं नसतं. आई म्हणून तुला काय वाटतं की काय करावं तुझ्या मुलांनी, ह्या मार्गाने जावं का जाऊ नये? मला असं वाटतं की माझ्या आईने जसा निर्णय आमच्यावरच सोडला तसाच मी माझ्या मुलांवर नक्कीच सोडेन, आणि तसाच सोडावा असं मला वाटतं की आपण तिकडे असावं त्यांच्यासाठी नेहमीच. कुठल्याही बाबतीत कितीही मोठे झाले तरी आपली दारं उघडी असली पाहिजेत आपल्या मुलांसाठी. त्यांना कुठेही असं वाटलं नाही पाहिजे की आपल्याकडे जागा नाही आहे परत जायला. मग काही होऊ शकतं आयुष्यात, आणि जर तुमच्यासाठी उभे राहिले नाहीत तर मग इतर लोक ती जागा घेऊ पाहतात, आणि कधी कधी ते घातक असतं मुलांसाठी. तर ती एक गोष्ट नक्कीच आहे. पण मला वाटतं की माझ्याकडून काय घ्यावं मुलांनी, तर समाधानी वृत्ती नक्कीच घ्यावी. आणि ते कदाचित एक आपण म्हणतो ना की आपण जसे आहोत ते बघून बघून मुलं शिकतात, तर ते जर शिकले असतील बघून, तर मी नक्कीच म्हणेन की मी खूप समाधानी आहे. त्यामुळे मी असं इतरांबरोबर तुलना करत नाही. मी खूप खुश असते घरात. म्हणजे मला असं चिडचिड होत नाही माझी की बाबा का सरकार एवढं टॅक्स करतंय वगैरे, ह्याच्याबद्दल मला चीड नाही. जे नियम आहेत ते फॉलो केले पाहिजेत. मी त्या पक्षाची आहे की बाबा नियम जर असतील तर ते डेफिनेटली आपला धर्म असल्यासारखं पाळले पाहिजेत ते नियम. तर ह्या सगळ्या गोष्टी जर ते चांगले नागरिक झाले तर ते मला खूप आवडेल. तर मी ह्या पद्धतीने नाही विचार करत की यांचं हे प्रोफेशन असावं किंवा हे त्यांनी करावं. ते खुश असावे, समाधानी असावे. त्यांची नाती काय असतील, कधी कधी वर्क होतील, कधी कधी तुटतील, इट डझंट मॅटर. काही परमनंट नसतं. आपणच स्वतः नसतो, दुसऱ्या एका क्षणाला परमनंट नसतो. आपल्यात किती अंतरकोशांमध्ये किती किती फरक पडत असतात. तर ते परमनन्सच्या पाठी मी त्यांना नाही पाठवणार. स्वतःचा शोध चालू राहावा, जिज्ञासा असावी, सतत आयुष्याबद्दल काहीतरी नवीन शिकण्याची उमेद असावी, आणि खुश असावेत. आणि मग तुझ्यातली ही आई उत्तरमध्ये सुद्धा आली असं मला वाटतं, आणि ते उत्तर ते 12 डिसेंबरलाच मिळेल. बरं, तू घरी स्वयंपाक करतेस? हो, कधी कधी. फार असं रेग्युलरली नाही, कारण मी तुला गंमत सांगते. माझ्या आयुष्यातल्या, लग्नाच्या आयुष्यातल्या पहिल्या 5 वर्षात मी किचनमधून बाहेरच पडले नाही. हां. आणि ती जागा मला खूप अशी ऑप्रेसिव्ह वाटायला लागली. म्हणजे ती इच्छा म्हणून मी करत नव्हते, कुठेतरी एक फोर्स्ड होतं ते. आणि एक चांगली सून आणि चांगली तो एक ती फेज होती, असते ती. पण जेव्हा मला कळलं की हे चालूच राहणार, आपण त्याला आळा घातला नाही तर हे चालूच राहणार, आणि हे सकाळपासून ते मध्यरात्रानंतर सुद्धा चालूच राहतं, चालू दिलं तर. मग मी म्हटलं नाही, हे आयुष्य मी ह्या पद्धतीने जगण्यासाठी नाही मी निवडलंय. त्यामुळे मग, आणि दुसरा माझा मुलगा जेव्हा झाला ना, म्हणजे मी गरोदर होते त्याच्याबरोबर, तेव्हा मला खूप नॉझिया सुरू झाला होता. तर मला त्या फोडणीनीच त्रास व्हायचा. तर किचनमध्ये मी जायची आणि मला त्रास व्हायला लागला. म्हणजे त्या किचनचा एक वेगळा वास असतो. तर मग त्या काळात मग मला कोणाला तरी बोलवावंच लागलं की बाबा स्वयंपाक कर. आणि मग काम जर करायचं असेल तर मग तो थंड स्वयंपाक आहे. म्हणून मग आता तर म्हणजे रेग्युलरली कोणीतरी स्वयंपाक करणारी आहे. पण मुलांचा टिफिन मी म्हणजे खूप काळ मीच बनवायची. आणि आता ते मोठे झाले, करतात किंवा करू शकतात काही गोष्टी करू शकतात, अगदी खूप कमी, पण त्यांना खूप म्हणजे आता शिकवण्याची गरजच आहे. हो ना. थांब, मी त्यांना ही नेत्रा इन्स्टंट इंडियन मील्स
हे इन्स्टंट आहे, ते तू त्यांना दे, बर म्हणजे मग ते करू शकतील. अरे वा, हे फारच चांगलं आहे. थँक्यू. मी मुलांसाठी भेटवस्तू मला पहिल्यांदा मिळाली. ती तुझ्यासाठीच आहे, पण ती मुलांसाठी सुद्धा उपयोगी पडेल. अरे वा वा वा. आणि आता तू उत्तर मध्ये बिझी असशील पुढचे काही दिवस खूप, म्हणून त्याच्यामुळे त्या काळात तर त्यांना हे नक्कीच गुड आयडिया. तर 12 डिसेंबरला उत्तर येस नावाची आईला माहित असतं. उत्तर आईला माहित असतं. लेखक दिग्दर्शक क्षितिज पटवर्धन असा चित्रपट येतो आहे, ज्याच्यामध्ये खूप वर्षांनी रेणुकाताई आपल्याला दिसणार आहे. अभिनय आणि ऋता. हा, मस्त उत्तम कास्ट आहे, फार गोड कास्ट आहे. म्हणजे सगळ्यांनाच बघायला आम्हाला आवडतं, सगळ्यांचाच अभिनय आम्हाला आवडतो, अभिनयही आम्हाला आवडतो. तर आम्ही वाट बघतोय तुझ्या चित्रपटाची. अगदीच, मी अगदी आतुरतेने वाट बघते की लोकांचं काय म्हणणं आहे ते बघून. या चित्रपटाच्या निमित्ताने एकदा आमच्या प्रेक्षकांना काय सांगशील? मला असं वाटतं की खूप टिश्यूज आणि आयांनी तर नक्कीच आपले रुमाल वगैरे घेऊन जावं ते चित्रपट पाहताना, कारण खूप भावनाप्रधान हृदयस्पर्शी असा चित्रपट आहे आणि खूप काही म्हणजे आपल्याला देऊन जाईल असा चित्रपट आहे, जे मला वाटतं कुठल्याही कलाकृतीबद्दल मला असं वाटतं की ते एंड टायटल्सच्या नंतर संपलं नाही पाहिजे. त्याचा जो प्रभाव आहे तो आपण घरी नेला पाहिजे. बरोबर. तर असं चित्रपट आहे, त्यामुळे तुम्ही नक्की बघा 12 डिसेंबरला. पण तू हे भावनास्पर्शी म्हणतेस, तुझं हसू आम्हाला दिसणार आहे की नाही? हो, खूप भरपूर, खूप विटी चित्रपट आहे. पण तुला माहितीये की तुला माहितीच असेल, म्हणजे अभिनेत्री म्हणून आपल्याला सगळ्यांना माहितीये की हसून काही गोष्टी जेव्हा बोलल्या जातात तर त्या जास्त लागतात मनाला किंवा भिडतात मनाला. तर ते तसं भावविश्व आहे त्याच्यात, त्यामुळे खूप मस्त आहे. तर 12 डिसेंबर तारीख तुम्हीही लक्षात ठेवा, मीही लक्षात ठेवते. 12 तारखेला आपण परत भेटूया. हो. आणि तुम्ही सगळे जरूर चित्रपटगृहात जा आणि उत्तर आईला माहीत असतं चित्रपट नक्की बघा. आणि रेणुकाताई, तू आलीस आणि खूप मनमोकळ्या गप्पा मारल्यास त्याबद्दल मनापासून आभार. माझेही अगदी मनपूर्वक आभार तुझे, कारण तुझ्याबरोबर गप्पा मारायला खूप मजा आली. अनेकदा असं पॉडकास्टमध्ये मजा येत नाही, पण तू जातच नाहीस फारशी कुठे, त्याच्यामुळे. पण बरं झालं तू आमच्याकडे आलीस, याचा मला खरंच खूप मनापासून आनंद झाला. थँक्यू.